नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे आईचा ठोक्या पाहायचा चावटपणा पडला खूप भारी, भाग 1. माझे नाव अनिता आहे. मी 19 वर्षाची आहे. आम्ही एका लहान गावात राहतो. जवळ 15 घरे आहेत आमच्या गावात. माझ्या घरी मी, माझी लहान बहीण आणि माझे आई बाबा आम्ही चौघेच राहतो. बाबा टेम्पो चालवतात, त्यामुळे त्यांना कामासाठी नेहमी शहरात जावे लागत असे. मी, आई आणि माझी लहान बहीण आम्ही तिघेच घरी असतो. आमचे काका जवळच्याच एका गावात राहत होते. ते जेव्हाही त्यांना वेळ मिळत असे आमच्या घरी येत असे. ते आल्यावर मी खूप खुश होत असे, कारण घरून निघताना ते मला नेहमी पैसे देऊन जात असे. मला त्या पैशाची आता सवय लागली होती. नेहमी मी काकांची वाट पाहत असे. पण मला एक गोष्ट कळली नव्हती की जेव्हा पण ते घरी यायचे, ते मला माझ्या बहिणीला घेऊन बाहेर खेळायला जायला सांगत असे आणि म्हणत असे, मला तुझ्या आईशी काहीतरी कामाचे बोलायचे आहे आणि मला पैसे देऊन दुकानावर पाठवायचे. मी पैसे घेऊन निघून जायची बहिणीला घेऊन आणि अर्ध्या 1 तासाने परत घरी येत असे. जाताना सुद्धा मला ते पैसे देत असे, त्यामुळे मलाही त्यांची कधी तक्रार वाटली नाही. ही काकांची वागणूक मी खूप वेळा अनुभवली. एकदा मी घरी खेळत होती माझ्या लहान बहिणी बरोबर, तेवढ्यात काका आले. आई आज स्वयंपाक घरात होती. मी काकांना आई स्वयंपाक घरात असल्याचे कळवले. काका आत गेले आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. मला वाटले काही महत्त्वाचं बोलायचं असेल. मी परत माझ्या बहिणीशी खाली बसून खेळू लागले. पण खेळताना मला आत काय चालले असेल हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता जाणवू लागली. तेवढ्यात मला आठवले, स्वयंपाक घराच्या खोलीच्या भिंतीवर एक लहान फट आहे. तिथून मी आत काय चालले आहे हे पाहू शकते. पण ती फट खूप वर आहे, त्यामुळे मला टेबलावर चढून पाहावे लागेल. मी लगेच बाहेर ठेवलेला टेबल घरात घेऊन आले. घरातला दरवाजा आतून बंद केला आणि बहिणीला तिथेच बसून खेळायला सांगितले आणि आतल्या खोलीत आले आणि आतून कडी लावली. टेबल जागेवर ठेवून मी टेबलावर उभी राहिली आणि भिंतीवरून पाहू लागले. मला काका आणि आई दिसले. ते काहीतरी हळू आवाजात बोलत होते. आई खाली बसून चुलीवर स्वयंपाक करत होती. काका मागे उभे होते. मला ते दृश्य एवढे काही आश्चर्याची गोष्ट नाही वाटली. काही वेळ गेला. मी पण टेबलावर उभी असल्याने माझे पाय दुखायला लागले होते. मी खाली उतरणार होते तेवढ्यात आई उठली आणि बाजूच्या कपाटातून मसाल्याचा डब्बा काढायला गेली. जशी आईने कपाटाचा दरवाजा उघडला, काकांनी मागून आईची साडी वर उचलली आणि मागून येऊन आईला घट मिठी मारली. ते पाहून मी घाबरली. माझ्या तोंडून हळूच निघाले, हे काय होत आहे? काय करत आहेत काका? मी तोंडावर हात ठेवला. आश्चर्याची गोष्ट ही होती की आईने पण मागे मान करून पाहिले आणि ती हसत होती. तिला जे होत आहे त्याचा आनंद वाटत होता. ते पाहून मी अजून विचारात पडली. दोघांना अशा अवस्थेत पाहताना माझ्या लक्षात आले, काका कमर हलवत त्यांचा पुढचा भाग आईच्या मागच्या भागावर घासत आहे. काकांनी आईला गच्च मागून धरले होते. मग काकांनी हळूच त्याचा हात पुढे आणला आणि जोरात आंबे जोरात दाबू लागले. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे आविर्भाव होते. तिचे तोंड उघडे आणि हळूहळू श्वास घेत होती. काही वेळ काकाने आंबे दाबून घेतले, मग त्यांनी आईला सरळ केले आणि आईचे तोंड दोन्ही हाताने धरून तिच्या हौठांवर उमा घेऊ लागले. ते पाहून माझ्या शरीरातून जणू वीज गेली. मी कधी कोणत्या माणसाला आणि बाईला असे करताना पाहिले नव्हते. माझ्या मनात सुद्धा एक वेगळीच इच्छा जागी होऊ लागली. काकांनी आईला गच्च धरून तिला जवळ घेतले आणि उमा घेत तिला घट मिठी मारली. काकांचा हात आईच्या मागे गेला आणि ते आईच्या पाठीवर फिरवू लागले. मला ही जाणीव होती ती माझे काका आणि आई आहे, पण त्यांचे ती प्रेम करण्याची प्रक्रिया खूप आवडू लागली. काकांनी उमा घेत आईचा साडीचा पदर खाली पाडला आणि ब्लाउज उघडू लागले. तेवढ्यात आई त्यांना नाही म्हणाली आणि बाहेरच्या दिशेने इशारा करून काहीतरी म्हणाली. कदाचित बाहेरून कोणी येईल असं म्हणाली असेल, पण काका काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते परत ब्लाउज काढू लागले, पण तेवढ्यात आई म्हणाली थांब, आणि तिने खालून ब्लाउज वर केला आणि टुणुक्कनी दोन्ही आंबे बाहेर पडले. आईचे आंबे गोलाकार आणि मोठे होते. काकांनी लगेच आपले तोंड आंब्यांवर ठेवले आणि काका मनुके चोखू लागले. ते पाहून असे वाटत होते जणू लहान मुलगा मऊ मऊ आंबे पित आहे. काका जोरजोरात आंबे दाबत मनुके चोखत होते.
त्यांनी दोन्ही आंबे एका मागोमाग एक चोखून घेतले. मग काकांनी आपला उजवा हात आईच्या खाली लावला आणि आईच्या डोळ्यात पाहत त्यांनी आईच्या हौठांवर परत उमा घेतले. उमा घेऊन होताच ते खाली बसले आणि काकांनी साडीच्या आत खालून हात घातला आणि आईची चढी खाली खेचून काढून टाकली. आईची चढी काढून त्याने बाजूला फेकली आणि लगेच साडी वर करून त्यांनी साडीच्या आत आपले डोकं घातले. आत जाऊन काका ती जिलेबी चाटत आहे असे दिसू लागले. ते पाहून तर माझी धडधड वाढू लागली. इथे काका आणि आईला हे सर्व पाहून माझे मनुके सुद्धा ताटले. माझ्या जिलेबीला सुद्धा खाज येऊ लागली. मी जुना हिरव्या रंगाचा परखर आणि पोलका ड्रेस घातला होता. मी परखरवरून माझी जिलेबी एकदा खाजवली. मला जाणवले की माझी जिलेबी पण गरम होऊ लागली आहे. काकांचे जिलेबी चाटणे आईला खूप आवडत आहे हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. तिने डोळे बंद केले होते आणि तोंडातून आवाज काढत होती. आईने साडीवरून काकांचे डोकं धरले होते. काही वेळाने काका साडीतून बाहेर आले आणि परत उभे राहिले. उभे राहताच ते आपले चढीचे बटण उघडू लागले. त्याने बटण उघडले आणि लगेच चढीची चैन खाली केली. त्यांनी चढी हातातून सोडताच चढी खाली पडली आणि काका आता चढीवर उभे होते. मग त्यांनी चढी पण दोन्ही हाताने पकडून खाली केली. खाली करताच आतून काळ्या रंगाचा लांब दिसणारा बाहेर आला. त्या लांब काळ्या दांडूच्या टोकाला गुलाबी रंग होता. मला कळले तो काकांचा दांडू आहे. तो खूप मोठा होता. पहिल्यांदा कोणाचा दांडू समोर पाहत होती. ते पाहून मला राहवलेच नाही. काकांनी दांडू हातात धरला आणि मुठीत धरून मागे पुढे करू लागले. त्यांनी आईला कोणता तरी इशारा केला. इशारा करताच आई खाली बसली आणि तिने तो दांडू हातात धरला आणि लगेच तोंडात घेतला. आई तो दांडू तोंडात घेताना पाहून मी तर येथे वेडीच झाली. आई तो दांडू तोंडात घेऊन चोखू लागली. जोर जोरात आत बाहेर करू लागली. काका पण तोंडातून हळूच आवाज करू लागले. ते पाहून माझी जिलेबी पूर्ण तापली. मला आता जिलेबीची खास सहनासी झाली. मी लगेच माझा उजवा हात माझ्या परखर मध्ये घातला आणि जिलेबीवर हात फिरवू लागले. माझ्या जिलेबीवर हात फिरवताना मला जाणवले माझ्या जिलेबीतून पण पाणी निघत आहे. ते माझ्या हाताला चिकट चिकट जाणवत होते. मी आईला तो दांडू तोंडात घेऊन चोखताना पाहून स्वतःच्या जिलेबीवर हात फिरवत होती. मी माझ्याच जिलेबीच्या पाण्याने जिलेबीला पूर्ण ओली करून टाकली. काही वेळाने काकांनी आईला थांबवले. आई परत उभी झाली. काकांनी तिचे खांदे पकडले आणि तिला त्याच्याकडे पाठ करून उभे केले. आई फिरताच तिने तिची साडी धरली आणि मागून वर केली. मागून साडी वर करताच आईची मोठी पपई बाहेर पडली. ती पपई खूप मोठी आणि गोरी होती. आई समोर कपाटाला पकडून वाकली. ते पाहून मला कळले की आता नक्की काहीतरी होणार आहे. इथे मला जाणवले माझा हात व्यवस्थित जिलेबीवर फिरवता येत नाही आहे. म्हणून मी माझी आतली चढी खालून काढून टाकली आणि फक्त परखरवर उभी होती. मी आता परखरवर उचलून खालून माझा हात टाकून जिलेबीवर फिरवू लागली. इथे काकांनी आईला ओळवे उभे केले आणि त्याने दांडू हातात घट्ट धरला. ते हळूच आईच्या मागे आले आणि त्यांनी त्या पपईच्यावर दांडू ठेवला. मग त्यांनी स्वतःला व्यवस्थित उभे केले आणि दांडू पपईच्या फटीवरून वर खाली घासू लागले. काकांच्या दांडूचा टोक पपईवर घासत ते काहीतरी अनुभवत होते. मग काकांनी हळूच दांडू खाली घेतला आणि खालच्या भोकात दांडू हळूहळू आत जाताना मला दिसला. आई थोडी दचकली, पण काकांनी आईची कमर दोन्ही हाताने घट्ट धरली आणि हळूच दांडू आत घुसवू लागले. काही क्षणातच दांडू पूर्ण आत घुसला. त्यानंतर काका आपली कमर मागे पुढे करत हळूहळू दांडू जिलेबीत आत बाहेर करू लागले. हळूहळू काकांनी आपली गती वाढवली आणि दांडू जिलेबीत आत बाहेर होऊ लागला. इथे मला परखर मोठा असल्याने जिलेबीवर हात फिरवणे जमत नव्हते आणि त्यात परखरची नाडी घट्ट झाली होती. मी लगेच हात बाहेर काढला आणि माझ्या परखराची नाडी उघडली आणि कमरेवरून परखरला मोकळे केले. हे सर्व करताना माझे लक्ष काका आणि आईकडे होते. घाईघाईत परखर मोकळा करताना तो माझ्या हातातून सुटला आणि खाली पडला. परखर खाली पडताच माझी जिलेबी आणि मागून पपई उघडी पडली. माझी भीती वाढू लागली, पण मला काका आणि आईला पाहणे थांबवायचे नव्हते. म्हणून मी परखर असाच खाली पडू दिला आणि अशीच कमरेपासून खाली नागडी होऊन टेबलावर उभी राहिले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने तशी काही भीती पण नव्हती. मी परत काका आणि आईला ठोक्या करताना पाहण्यास मग्न झाली. काकांनी जोरजोरात मागून दणके देण्यास सुरुवात केली.
आई हळूच आवाजात ओरडू लागली. काका सुद्धा त्यात ओरडत होते आणि जोर जोरात दांडू मागून जिलेबीत घालत होते. चेहऱ्यावर वेडेवाकडे आकार करत आवाज करू लागले. ते पाहून माझ्या जिलेबीची हालत खराब होऊ लागली. मी माझा मधला बोट जिलेबीत घातला आणि आत बाहेर करू लागले. दुसऱ्या हाताने आंबे दाबू लागले. त्या क्षणी इथे कोणत्या अवस्थेत आहे आणि काय करत आहे याचे काहीही भान नव्हते. मी फक्त आता समोर काका आणि आईला ठोक्या करताना पाहण्यात आणि जिलेबीत बोटे घालण्यात मग्न होती. काका पूर्ण रंगात आले होते आणि जोर जोरात दणके देत आईला ठोक्या करत होते. आता आम्ही तिघे अंतिम क्षणात पोहोचलो होतो. काकांनी सुद्धा गती वाढवली होती. मला काकांची मांडी आईच्या पपईवर जोर जोरात आदळताना आवाज येत होता. जोर जोरात काकांचे आणि आईचे ठोक्या चालूच होते की तेवढ्यात काकांनी अचानक दांडू जिलेबीतून खेचून बाहेर काढला आणि हातात मुठ करून पकडला आणि काका जोर जोर दांडू हलवू लागले. ते पाहून इथे माझे पण जिलेबीत बोटे टाकण्याची गती वाढली. काही क्षणातच दांडूतून एक सफेद रंगाचा पदार्थ जोरात बाहेर उडाला आणि तो थेट आईच्या पाठीवर उडाला. काकांनी दांडू खाली केला आणि पपईवर सुद्धा तो पदार्थ उडवला. ते पाहून इथे माझ्या शरीरातून एक वीज गेली आणि मी माझी जिलेबी घट केली. माझा बोट जिलेबीतच अडकला होता. एक वेगळीच आनंदाची लहर शरीरातून गेली आणि माझे मन प्रसन्न झाले. काही क्षण मी अशीच उभी होती. डोळ्यासमोर काका सुद्धा शांत झाले होते. आई पण सरळ होऊन उभी राहिली. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती. आईने सुद्धा एक मोठा श्वास घेतला आणि ती तिचे कपडे घालू लागली. काका पण आपले कपडे घालू लागले. ह्याआधी की काका स्वयंपाक घरातून बाहेर येतील मी लगेच टेबलावरून खाली उतरले आणि आपली चढी आणि परखर घालून खोलीतून बाहेर आले. बाहेर येऊन मी माझ्या बहिणीच्या बाजूला बसून खेळू लागली. काही वेळाने काका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसत होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि आपल्या पॉकेट मधून मला 100 रुपये दिले आणि बाहेर निघून गेले. आई स्वयंपाक घरातच जेवण बनवत बसली. काही वेळाआधी माझा श्वास चढला होता आणि भीती पण वाढली होती. काका बाहेर जाताच मी आरामात बसले. मी शांत बसले होते तेवढ्यात आमच्याच गावात राहणार माझा शाळेचा मित्र रमेश दरवाजात आला. तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होता. उंची पण त्याची माझ्यापेक्षा कमी होती. त्यामुळे मी त्याची खूप छेड काढायची. त्याला खूप सतवायची. तो मला काही म्हणत नसे. आम्ही चांगले मित्र होतो. रमेशच्या आईने गेल्या वर्षीच रमेशला राखी बांधायला सांगितले होते. त्यामुळे मी त्याला रक्षाबंधनला राखी बांधली होती आणि तो आता माझा मानलेला भाऊ झाला होता. रमेश घरात आला. माझ्या लक्षात आले त्याच्या तोंडावर एक वेगळेच हास्य होते. मी त्याला विचारले काय झाले एवढं हसायला. रमेश काही क्षण माझ्याकडे पाहत हसत होता आणि काही म्हणाला नाही. मी परत विचारले सांग काय झाले हसायला. तेवढ्यात रमेश हळू आवाजात म्हणाला मी पाहिले सर्व काही. आधी मला कळले नाही. मी त्याला परत विचारले काय बोलतोयस काय पाहिले तू. रमेश परत हसू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून माझ्या लक्षात आले. रमेशने आई आणि काकांना तर नाही पाहिले सर्व करताना. मी घाबरली कारण रमेश दुसऱ्यांना पण ते सांगण्याची शक्यता होती. मी लगेच रमेशचा हात धरला आणि त्याला खोलीच्या कोपऱ्यात घेऊन गेले जिथे आई आम्हाला ऐकू शकणार नाही. मी हळूच आवाजात रमेशला विचारले तू काय पाहिले. त्यावर रमेश आनंदी चेहरा करत म्हणाला मी तुला पाहिले टेबलावर उभी असताना. ते ऐकून जणू माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. रमेशला कसे कळले की मी टेबलावर उभी होती. माझी धडधड वाढू लागली. मी घाबरत रमेशला विचारले तुला कस माहित मी टेबलावर उभी होती. दरवाजा तर बंद होता. त्यावर रमेश म्हणाला मी तुमच्या घराच्या मागून जात होतो तर लहान खिडकी जी आहे कोपऱ्यात त्यातून तुला बोलावण्यासाठी आत पाहिले तर तू मला टेबलावर उभी असताना दिसली. ते ऐकून माझे डोळे मोठे झाले. माझे तोंड सुकून गेले. मी विसरूनच गेले होते की कोपऱ्यात लहान खिडकी आहे. ती उघडीच राहिली. मी परत घाबरत रमेशला विचारले तू काय काय पाहिले. त्यावर रमेश परत आनंदात जे पाहिले ते वर्णन करू लागला. रमेश सुरुवातीला म्हणाला मी पाहिले तू तुझी गुलाबी चढी काढून बाजूला टाकली. मग तू परखर वर करून काहीतरी करत होतीस. पुढे रमेश म्हणाला तू मग तुझा परखर खाली काढला तेव्हा मला मागून तुझी पपई दिसू लागली. तू उंच टाचा करून भिंतीच्या पलीकडे पाहत होती. त्यानंतर तू जोर जोरात जिलेबीत बोट टाकून आत बाहेर करू लागले. सारखी खाली पाहून बोट आत बाहेर करत होतीस.
मग तू जिलेबीत बोट टाकून तशीच काही वेळ उभी होती. त्यानंतर तू खाली आलीस आणि कपडे घालून खोलीतून बाहेर आलीस. ते ऐकून जणू माझ्या शरीरातून आत्माच निघून गेली होती. रमेशने म्हणजे मला सुरुवातीपासून पाहिले होते. त्याला आता सर्व माहित होते मी काय काय केले. मी स्तब्ध झाले. मी स्वतःला कसे तरी सांभाळले आणि रमेशला म्हणाले, याबद्दल कोणालाही काही कळू देऊ नको. तुला तुझ्या आईची शपथ आहे. मी रमेशला पुढे काही म्हणेन तेवढ्यात रमेशने आपले तोंड उघडले आणि हसत म्हणाला, मला पण तुझी जिलेबी पाहायची आहे. मला तुझ्या जिलेबीला ठोक्या करायचे आहे. ते ऐकून मी काही क्षण स्तब्ध झाले. थोडी मागे सरकले. रमेशला मी म्हणाले, हे तू काय वक्रता सारखा बोलत आहे. मी तुझी मानलेली बहीण आहे. आपण बहीण भाऊ आहोत. आणि त्याला मी गप्प केले आणि परत म्हणाले, कोणाला काही सांगू नको. आणि आम्ही बाहेर आलो तिथून. रमेशला मी घरी जायला सांगितले. त्या रात्री मला परत रमेश बद्दल विचार आला. का माहित नाही. रमेशने जे विचारले त्याबद्दल मी विचार करू लागले. सारखा तोच विचार केल्याने माझी जिलेबी परत तापली. मला रमेश बद्दल विचार येऊ लागला. रात्रीचे 3 वाजले होते. माझी जिलेबी एवढी तापली की मला आता राहवत नव्हते. शेवटी मी रात्री 3 वाजता निर्णय घेतला की रमेशशी उद्या भेटायचे आणि तो जे काही म्हणाला होता ते करायचे. असा निर्णय घेऊन मी झोपून गेले. दुसरा दिवस उजाडला आणि मी रमेशला भेटायला त्याच्या घरी गेले. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा पहिला भाग? सुरेखाची गोडुम्मा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.